सोलापूर शहरात एक धक्कादायक आत्महत्येचे प्रकरण समोर आले आहे। 27 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले। ही घटना आज 2 मे 2026 रोजी सकाळी उघडकीस आली। गोंगडे वस्ती भवानीपेठ येथे राहणारा 27 वर्षीय प्रकाश सत्यनारायण कुडक्याल याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। काल रात्री सर्व कुटुंबियांसोबत जेवण केल्यानंतर तो सर्वांशी बोलला, मात्र सकाळी उठल्यावर कुटुंबियांना तो घरात लटकलेला दिसला। घटनेची माहिती मिळताच भवानीपेठ पोलीस ठाण्याचे हवालदार दुधाळे यांनी घटनास्थळी भेट दिली। मयत प्रकाश यांना तातडीने सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। प्रकाश यांनी आत्महत्या करण्यामागे नेमके कारण काय आहे याबाबत अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही। घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। त्याच्या पश्चात आई, वडील, 2 भाऊ असा परिवार आहे। पोलीस अधिक तपास करत आहे। अशा प्रकारे तरुणाई आत्महत्येच्या मार्गाने जाणे हे खरोखरच चिंताजनक आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।